बघू शकता तुम्ही तुप्पट फुलते आपली ही चकली. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी साबुदाण्याच्या चकल्या करणार आहे उद्या सकाळी. त्यासाठी हे 3 किलो बटाटे मी शिजवून घेणार आहे, 4 शिट्ट्या करणार आहे. आणि हा 3 पावशेर साबुदाणा घेतलेला आहे. आदल्या दिवशीच भिजत घालायचं आहे, एवढं पाणी घालायचं, थोडंसं वरती साबुदाणा मिळेल असं. आदल्या दिवशीच शिजवून ठेवणार आहे मी बटाटे, म्हणजे सकाळी लवकर उन्हात घालता येते. मी हे बटाटे उकळून घेतलेले आहेत, साल काढून स्मॅश करून घ्यायचे. किसणीवर किसू शकता, नाही तर पुरणाच्या चाळणीने एकसारखं बारीक करून घ्यायचं. इथं मिरची वाटून घ्यायची आवडीप्रमाणे. तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये. आणि साबुदाणा घेतलेला आहे, साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. आपण ढोका कसा वाफवतो तसा साबुदाणा वाफवून घ्यायचा, असा ट्रान्सपरंट दिसला पाहिजे. एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे मी उकळायला, त्याच्यावरच हे चाळणी ठेवून देणार आहे. आणि तो झाकण ठेवून चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे मिरची वाटून घ्यायची. यात तुम्ही जिरेही टाकू शकताय. पूर्णाच्या चाळणीने नाही तर किसणीने बटाटा बारीक करून घ्यायचा. हा बघा आपला साबुदाणा ट्रान्सपरंट व्हायला आलेला आहे. अजून थोडा वेळ ठेवणार आहे मी. चांगला असा ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. अजून ठेवणार आहे 5 मिनटं, म्हणजे आपल्या चकल्या कडक होत नाही. बघा हा कसा झाला, असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे आपला साबुदाणा. बटाटा आपला स्मॅश करून झालेला आहे. ह्याच्यात लाल मिरची टाकणार आहे वाटलेली. तुम्हाला लाल तिखट टाकायचं तर लाल तिखट तुम्ही टाकू शकता. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि हा साबुदाणा आणि बटाटा एकसारखा एकजीव करून घ्यायचा आपल्याला. या सोऱ्यामध्ये ते सारण भरायचं आणि चकल्या पाडायच्या. जर तुमच्याकडे सोऱ्या नसेल तर प्लास्टिकच्या पिशवीला होल पाडायचं घालून आणि घालायच्या चकल्या. दुधाच्या पिशवीला अशा चकल्या पाडून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या. आणि 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायचं आहे. सोऱ्या जर तुमच्याकडे नसेल तर अशी पायपिंग बॅग मिळते, त्याने पाडू शकता तुम्ही चकल्या. या चकल्या मी 2 दिवस वाळवलेल्या आहेत. 2 दिवस लागले, कडक ऊन होतं, त्यामुळे 2 दिवसात वाळलेल्या आहेत. मी आता ह्या तळून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने चकल्या करा, खूप छान होतात आणि कडक लागत नाहीत. मेन म्हणजे खुसखुशीत होतात. बघू शकता तुम्ही तुप्पट फुलते आपली ही चकली.